मग असा आमदार आम्हाला पाहिजे. दादांच्या नियोजनामुळं आमचं पूर्व भागातली पिकं वाचली. राष्ट्रवादीची सत्ता होती महाराष्ट्रात, तर दादांनी प्रांत ऑफिस इथं आणलंच. तिथले आमदार तर विरोधातले होते. 2.5 वर्षांनी सत्ता बदलली आणि आमदार राहुल दादांनी ते आम्हाला 1 महिन्यात फिरताना दादांना स्वतःला कोरोना झाला, पण तरी ते शांत नाही राहिले. फुलाची कामं झाली. त्यांना जलदूत म्हणलं जातं, आरोग्यदूत म्हणलं जातं. तर असा पाहिजे की ज्याच्याकडे पुढच्या 50 वर्षाचं विजन पाहिजे. नमस्कार, मी श्रीशैल स्वामी. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विविध मतदारसंघातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आढावा घेतोय. सध्या आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. इथल्या मतदारसंघामधली काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, त्याचबरोबर आमदार नेमका कसा असला पाहिजे या संदर्भातच आपण नागरिकांशी चर्चा करतोय. आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी या मतदारसंघातील एक मान्यवर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, काय सांगाल, आमदार कसा असला पाहिजे, तुमचं मत काय? सर, आता तसं आपण प्रत्येक ठिकाणी इलेक्शन चालू आहे, प्रत्येक ठिकाणी आमदार कसे हे आपण बघतोय. आता आम्ही आमच्या तालुक्याचा जर विचार केला तर एक दौंडसाठी स्वाभिमानी आमदार असावा, अशी जी आमची 10 वर्षापासूनची विचारसरणी आहे. आणि त्या विचारसरणीमध्ये ॲडव्होकेट राहुलदादा कुल हे पूर्णपणे बसतात. कारण असा विषय आहे की 2014च्या आधी आमचं इथलं प्रांत ऑफिस बाहेर गेलं, म्हणजे दौंड आणि सासवडला पुण्याला ऑफिस झालं. त्यावेळेस ॲडव्होकेट राहुलदादा कुल हे आमदारसुद्धा नव्हते, परंतु त्यांनी तालुक्याचं आपलं एक ऑफिस बाहेर गेलं नाही पाहिजे ह्या मुद्द्यावर कोर्टात आम्ही गेलो. तिथून आम्ही स्टे आणला आणि कोर्टाने सांगितलं की हे ऑफिस दौंड किंवा सासवडला होईल, पुण्याला होणार नाही. तिथं एखादा राजकीय हेतू असता तर माणूस थांबला असता की जाऊ दे आपलं झालं, परंतु दादा तसंही नाही म्हणले. आपल्याला ते आणायचं म्हणजे आणायचं. परंतु तात्कालीन त्यावेळेस जे सत्ताधारी होते, तर राष्ट्रवादीची सत्ता होती महाराष्ट्रात आणि इथले आमदार पण होते, तरीसुद्धा प्रांत ऑफिस सासवडला केलं शासनाने. कारण तिथले आमदार तर विरोधातले होते. परंतु ह्याच्या पुढेही दादा गप्प नाही बसले. ज्यावेळेस आमदार झाले 14ला, त्यानंतर पाठपुरावा केला, नोटिफिकेशन काढलं आणि इलेक्शन लागली. परंतु ही सत्ता आल्यानंतर दादांनी प्रांत ऑफिस इथं आणलंच. म्हणजे एखादा मुद्दा राजकीय नाही ठेवला, ते पूर्ण केलं आणि आज आमच्या दौंडमध्ये प्रांत ऑफिस आणलं. आता काही जण म्हणतात की आम्ही इमारत बांधली. मग नुसती इमारत बांधून चालेल का लोकांना? तर त्या इमारतीमध्ये प्रांत ऑफिस सुरू केलं. ह्याचा फायदा काय की आमच्या लोकांना सासवडला जायला लागत होतं, की दळणवळणच नाही आहे, जायची यायची सोय, स्वतःची गाडी किंवा रेंटची गाडी करून जायला लागत होतं, जे आज तालुक्यात व्हायला लागलं. दुसरा मुद्दा आहे की आमच्या इथं सिनियर डिव्हिजन कोर्ट चालू करायचं होतं. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं पहिले 2.5 वर्ष, त्यावेळेस आम्ही इथल्या वकील मंडळींनी बरंच फॉलोअप केला. फक्त थोडंसं काही राहिलेलं, पण त्यांनी ती पूर्तता केली नाही आणि झालंच नाही. हेच काम 2.5 वर्षांनी सत्ता बदलली आणि आमदार राहुलदादांनी ते आम्हाला 1 महिन्यात विना हेलपाटा न मारता करून दिलं आणि ते आज आपल्या दौंडमध्ये सिनियर डिव्हिजन चालू आहे. सिनियर डिव्हिजन कोर्ट आल्याचा फायदा काय झाला की आपल्या इथले जेवढे महिलांसंबंधीचे केसेस होत्या, पोटगी असेल, घटस्फोट असतील, कौटुंबिक हिंसाचार, ह्या महिला असतील, गरीब असतील, ह्यांना इथून बारामतीला जायला लागत होतं. हा तालुका असा सरळ आहे 80-90 किलोमीटर. त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत सगळ्यांना बारामतीला जायला लागत. ते आज बंद झालं. तो खर्च वाचला, वेळ वाचली. आता आम्ही वकिलांची अशी मागणी की दादा आपल्याला सेशन कोर्ट करायचं आहे, तर दादांनी त्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली. आता जर इमारत झाली, चालू आहे ती प्रोसेस आणि इलेक्शन लागली, यानंतर ते फक्त हायकोर्ट परवानगी देऊ शकतं. म्हणजे ती प्रोसेस पण दादांनी पूर्ण करून ठेवलेली आहे. मग असा आमदार आम्हाला पाहिजे की जे आपलं कार्यालय असो, आपल्या सुविधा ज्या बाहेर तालुक्यात जातात त्या तुम्हाला तुमच्या तालुक्यात आणून दिल्या. रोड, रस्ता, पाणी, वीज हे तर प्रत्येकजण कामच आहे. ह्यात तर आमचे आमदार साहेब पुढंच आहेत सगळ्यात. परंतु ही बाकीची जी कामं आहेत, कायदेशीर आपले ऑफिस असतील, आरोग्याचं काम असेल, आपण सर्वांनी पाहिलं असेल, करोना काळात आपण कुठंही बाहेर कोण निघत नसताना त्यावेळेस तर कुठला माणूस म्हणला नसता दादा तुम्ही काम का नाही करत. सगळ्याला माहिती, ज्याला त्याला जीवाची भीती होती. परंतु त्या काळात सुद्धा दादांनी आमची टीम तयार करून आपल्या करोना सेंटर उभे केले लोकांसाठी 3 ते 4 ठिकाणी. स्वतः फिरत राहिले. कुणाला किट देणं असेल, रेमडेसिवीर असेल, औषधं असेल, ही स्वतःच्या टीम मार्फत पोचवली. त्या फिरताना दादांना स्वतःला कोरोना झाला, पण तरी ते शांत नाही राहिले. मग हे काय काम कंपल्शन नव्हतं जनतेचं, पण त्यांनी स्वतःहून जनतेसाठी केलं. मग असं नेतृत्व असेल तर अजून नैसर्गिक संकट येऊ नये
पण आलं तरी आम्ही तयार आहे, असा आम्हाला एक आत्मविश्वास आला की आपलं नेतृत्व त्यासाठी तयार आहे. बरं कुठं कमी पडतंय? आज दौंड शहराचा विषय केला. इतक्या वर्षात कोणीही विचार केला नाही. आज नाट्यगृह मंजूर झालं, क्रीडा संकुल मंजूर झालं आहे, ह्या दौंडमध्ये पुलाची कामं झाली. आज तालुक्यात कुठंही वाडी वस्तीवरचा रस्ता राहिलेला नाही आहे. नदीला जर पाणी नसेल तर आम्हाला सर्वात पहिल्यांदा आठवतं नाव राहुलदादा कुल. त्यांना जलदूत म्हणलं जातं, आरोग्यदूत म्हणलं जातं. ह्या उन्हाळ्यात एवढा दुष्काळ होता भीषण, परंतु दादांच्या नियोजनामुळं आमचं पूर्व भागातली पिकं वाचली. पिकं वाचली ह्याचाच अर्थ माणसं वाचली. आणि कॅनॉलचं तर आपण सगळ्यांनी बघतो, ते आस्तरीकरण असेल, ते खडकवासल्याचा बोगदा, त्यातून ते दादा सांगतात इतकं TMC पाणी वाचल, त्याचा पूर्ण फायदा आम्हाला होणार आहे. मग जो आमदार असा पाहिजे की ज्याच्याकडे पुढच्या 50 वर्षाचं विजन पाहिजे. आज आम्हाला तरुण किंवा सर्वांना एकच पाहिजे ना की पुढची 50 वर्ष आपला तालुका कसा छान राहील. हे विजन त्याच माणसाकडे. त्यांनी मुळशीचं पाण्याचा अभ्यास केला, त्याच्यावर समिती गेली ह्यांच्या आग्रहामुळे, आणि त्या कमिटीत ते आहेत मेन. ते मुळशीचं पाणी जर आमच्या तालुक्याला आलं तर पुढची 50 वर्ष नाही 100 वर्ष पाण्याची कमतरता राहणार आहे. मग असा आमदार पाहिजे ना ज्याच्याकडं दृष्टिकोन आहे, जो करतोय, ज्याला दौंडसाठी स्वाभिमान आहे, ज्याला त्यातलं ज्ञान आहे, असाच आमदार असावा ही आमची इच्छा आहे. अशा प्रकारचं एक मत सध्या इथून एक मान्यवरांनी स्पष्ट केलं आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा कौल कसा राहील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी, फॉर द पीपल न्यूज.